तर पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। बारामतीत तुकाराम मुंढेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आलेला आहे। दूध भेसळीवर मोठ्या प्रमाणात कारवाई केल्याने दुग्धाभिषेक घातलेला आहे। शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। तुकाराम मुंढेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांकडून दूध भेसळीवर कारवाई केल्याने दुग्धाभिषेक शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय। तर शेतकऱ्यांमधील हे आनंदाचं वातावरण आपल्याला आता पाहायला मिळतंय। भेसळयुक्त दूध बंद केल्याबद्दल, भेसळयुक्त दूध बंद केल्याबद्दल तुकाराम मुंढे साहेबांचा विजय असो। दुधाला दरवाढ केल्याबद्दल त्यांनी जे भेसळयुक्त दुधावर कारवाई केली त्याच्यामुळे ते दुधाचा तुटवडा निर्माण झाला आणि दुधाला चांगले रेट मिळाले। त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्यात खूप आनंदाचं वातावरण आहे आणि असेच जर भेसळयुक्त दूध त्यांनी थांबवलं तर नक्कीच दुधाला 50-60 रुपये बाजार होईल। त्याच्यामुळे आम्ही तुकाराम मुंढे साहेबांचा अभिषेक करून अभिनंदन केलं। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। इंदापुरात मच्छीमार पुन्हा आक्रमक झालेले आहेत। शासनाच्या ई टेंडर धोरणाविरुद्ध आंदोलनाचा इशारा आता देण्यात आलाय। 31 ऑगस्टला जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। उजनीतील ई टेंडर प्रक्रियेला आता विरोध देखील करण्यात आलेला आहे। तर आम्ही आता हे जलसमाधी आंदोलन 31 तारखेला घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व मच्छीमार असतील, सर्व आडतदार असतील आणि हे मत्स्य व्यवसायातील जेवढे घटक अवलंबून आहेत ह्या सर्वांच्या आमचा म्हणजे हा रोजीरोटीचा प्रश्न आहे। आमचं हे उपजीविकेचं साधन जर हे काढून घेत असतील तर आम्हाला मरणाशिवाय पर्याय नाही। म्हणून आम्ही हे जलसमाधी आंदोलन त्या ठिकाणी म्हणजे या उजनी परिसरामध्ये आम्ही घेणार आहोत आणि त्या संबंधी शासनाने जर नाही दखल घेतली तर आम्ही तिथं आत्मदहन त्या जलसमाधी घेणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।